मोहम्मद नकी साहेब यांचा विशेष सन्मान इकडे केला जातो आहे। मी वसीम जटाम साहेबांना विनंती असणार आहे, अगदी ज्यांचं एक व्यापार उद्योग या क्षेत्रातील नाव मात्र अगदी दूर दूर पर्यंत विविध देशांपर्यंत पसरलेला आहे, असे मोहम्मद नकी साहेब यांचं आगमन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तेलंगे या गावामध्ये, महाड या तालुक्यामध्ये आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आपण करत आहोत त्यांचा विशेष सन्मान। त्यानंतर शमशाद अहमद साहेब आमच्याबरोबर उपस्थित राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे जे अल जमील मॅन पॉवर रिक्रुटमेंट जी एजन्सी आहे भारत आणि गल्फ कंट्री याचे एक महत्त्वाचे सदस्य आहेत, त्यांचा सन्मान मी समीर अंतुले साहेबांना विनंती असणार आहे, आपण शमशाद अहमद साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ त्यांना दिलं जात आहे आणि हो, तुमचं तेलंगे गावामध्ये शम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विशेष स्वागत आहे। त्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आता ही स्पर्धा म्हटले तर परवेश देशमुख साहेब येणार नाही असं होणारच नाही आणि त्यांचा हसरा चेहराच बरंच काही सांगून जातोय आणि मी जफर जटम साहेबांना विनंती असणार आहे, आपण परवेश देशमुख साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात। या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून दरवर्षी, कारण ते सुद्धा थोड्याफार प्रमाणात या स्पर्धेचा घटक आहेतच आणि कारण त्यांची उपस्थिती, त्यांचे ऋणानुबंध जे या ट्रॉफीशी या गावाशी एक अतूट आहेत आणि म्हणूनच देशमुख साहेब आपलंही करत आहोत आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत। आणि जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने। दोन युवा आवाज, हर्षल मुंडे रोह्यावरून किल्ल्यावरून आणि प्रशांत तांबे महाडवरून यांचा आवाज असेल। हॅलो हॅलो चेक। महाराष्ट्राचा गोड आवाज, किंवा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रवास करणारे समालोचक, महाराष्ट्रातील सर्वाधिक स्पर्धा करणारे समालोचक चंदू शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकत होतात। मनसूर देशमुख साहेबांचाही आपण एक विशेष सन्मान करणार आहोत। मी वही जटम यांना विनंती असणार आहे, आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांचा विशेष सन्मान शम चॅम्पियन्स ट्रॉफी तेलंगेच्या वतीने केला जातो आहे। मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि त्याच वेळेला 70 स्पोर्ट्स या वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक सर्वांचं स्वागत आहे। एक भव्य दिव्य मान सन्मान, अभिमान आणि क्रिकेटचा वारसा, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन ज्या स्पर्धेनं जपलंय अशी स्पर्धा शम्स चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे भव्य दिव्य चौथं पर्व आणि यातच सर्व बघायला मिळालं, कारण की चौथ्या पर्वाचं एवढं मोठं आयोजन आणि पाचव्या पर्वाची अनाउन्समेंट सुद्धा या चौथ्या पर्वामध्ये झाली आहे आणि आजची पाचवी आणि शेवटची रात्र तुम्ही पाहताय। अंतिम क्षण पाहायला मिळतात, सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे। अगदी मोठमोठ्या टीमना गार करून सेमीफायनलचा प्रवास या दोन्ही टीमने केलाय, म्हणजेच एका बाजूला फलक 11 धारावे संघ पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला नासिर 11 पोलादपूरचा संघ मैदानावरती खेळतोय। पहिल्याच बॉलवरती धारावे एक्सप्रेस विकी भोईरनं एक मोठा अडथळा दूर केला, पुण्याचा तडाखा। असं वाटलं होतं की आजही वेगवेगळ्या पद्धतीचे फटके खेळले जातील, पण नाही, वासिक शेख शून्यावरती बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं पोलादपूर तालुक्यातील एक मोठा खेळाडू कल्पेश मोहिते मैदानावरती मार्गस्थ होत असताना पाहायला मिळाला। त्याच्या साथीनं महेश डॉन, म्हणजेच काय तर आपण जर पाहिलं तर सगळ्यांची मन जिंकणारा महेश नांदगोडे नॉन स्ट्राइकिंगला अबाव लती वेगाचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेनं फटका सजवलाय, सुरुवात केली आहे पोलादपूर टीमनं। एक सिंगलनं सुरुवात इथे केलेली पाहायला मिळते। समालोचक कक्षामध्ये जिकडे आम्हाला जॉईन करतील या विभागातील या महाड परिसरातील एक गोड आवाज सब चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो प्रशांत तांबे सर आहेत। पहिला बॉल जिथे विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलला मात्र सिंगल मिळाली आणि आता महेश नांदगुडे स्ट्राईकला आलेत। विकी भोईर
वेगाचं शेवट. अगदी भरपूर सारा वेग आहे आणि त्या वेगाचा योग्य वापर या खेळाडूने नेहमी केलाय. हा बॉल वेग किती तुमच्याकडे असला तरी डॉन 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 महेश डॉन त्यांच्या बॅटमधून येतोय मिड विकेटच्या दिशेला. षटकार. बघा, चंदू शेट्टे सरांनी सांगितल्याप्रमाणे फलंदाजीचा मुळशी पॅटर्न आणि पहिल्या चेंडूवरती सांगतोय ठोकायचा तर टॉपच्यालाच ठोकायचा. धारावी एक्सप्रेस विकी भोईर यांचा पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशची बॉडी लँग्वेजच अशी आहे. समोरचा गोलंदाज कोण आहे, समोरची टीम कोणती आहे, मैदान कुठलं आहे, समोरचा बॉल कुठला आहे, खेळपट्टी कशी आहे ते मला माहित नाही. माझा खेळ असा आहे आणि तो माझा खेळ दाखवण्यासाठी आज मी मुळशीवरून इथे तेलंगे गावामध्ये दाखल झालोय. पहिल्याच बॉलला षटकार मारल्या पट्ट्यानं. समोरचा बॉल ब्लॉक लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर. हे उत्तर होतं पुढच्या षटकाराचं, हे उत्तर होतं या आधीच्या षटकाराचं आणि आता लगेचच पुढचाच बॉल ब्लॉक लेनचा फेकलाय. सिंगल तिकडे मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचली आहे. महेश नांदगुडे या नावाची चर्चा, त्याच्या बॉडी लँग्वेजची सुद्धा चर्चा, किंवा त्याच्या ताकदीची चर्चा भरपूर प्रमाणामध्ये झाली. पण त्याचं उत्तर नेहमी या खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये उतरून दिलं आणि आताही त्याच थाटणीची सुरुवात त्यानं केली आहे. 8 धावांवरती संघाचं धावफलक आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी. पॉवर प्लेची ओव्हर. विकी भोईर शॉर्ट बॉल फटका फसलाय. विकेट धोक्यात. जगत सरकार कोणती चूक करणार नाहीये. सेफ हँड. विकेट मिळते दुसरी. एक महत्वपूर्ण मोठा धक्का एकाच ओव्हर मध्ये. कल्पेश बाद. विकी भोईर यांच्या विरोधात एक षटकार जरूर आला, परंतु 2 विकेट देखील त्यांनी आपल्या ओव्हर मध्ये प्राप्त केल्यात. ही देखील जमेची बाब राहिली आहे. भरपूर सारे महत्वाचे आहेत. गोलंदाज खूप इम्पॉर्टंट असतात आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर धारावी एक्सप्रेस या नावाने उगाच या खेळाडूला संबोधलं गेलं नाही, किंवा वेगाचा बेताज भाषा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाही. आणि आयकॉन खेळाडू टीम मध्ये असताना सुद्धा अजून एक आयकॉन दर्जाचा खेळाडू सुद्धा टीम मध्ये आहे. आणि धारावी संघ म्हटल्यानंतर काल आपण पाहिलं कालची रात्र अगदी एकतर्फी गाजवली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पण सेमीफायनलची मॅच आहे. मग तिकडे पोलादपूर संघाला कोण विसरेल. त्यांनी सुद्धा मोठमोठ्या संघांना पराभूत करून इथपर्यंत आलेत. पहिल्याच मॅच मध्ये गोरसे बी सारख्या संघाला इकडे मात्र पराभूत केलं आणि आज सेमीफायनलची मॅच खेळतात. मैदानावरती संदीप कदम. पोलादपूरचं वैभव आहे, नोकरी सम्राट म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो संदीप कदम सर. हा बॉल टप्पा पडल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स होता. जास्तीची उसळी घेत असताना बॉल पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि एक षटकार आला जरूर, पण त्याच्या व्यतिरिक्त धावाच खर्च केला नाहीयेत. कौतुक करावं लागेल. विकी भोईर ही ओळख आहे या गोलंदाजाची. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा फक्त 8. सुरुवात झाली आहे. सुरुवातीला मोठे फटके अपेक्षित होते. सुरुवातीला सिंगल डबल अपेक्षित होत्या आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माइंडसेटनं जर गेलो तर सुरुवातीला विकेटही अपेक्षित होत्या. म्हणजेच काय तांबे सर, तर एका बाजूला सिंगलही आली, दुसऱ्या बाजूला षटकारही आलात आणि तिसऱ्या बाजूला जर गोलंदाजांकडे गेलो तर तिकडे विकेटही आल्यात. म्हणजे मॅच सुरुवातीपासून सांगतेय की ही शेवटपर्यंत जाणार, शेवटपर्यंत रंगणार आणि क्रिकेटचा महासंग्राम पुन्हा नव्यानं या अंतिम रात्रीमध्ये तेलंगेच्या गावामध्ये रंगणार. नक्कीच हर्षल सर, ज्या प्रकारचा सामना, ज्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या चहू बाजूला असलेल्या क्रीडा रसिक प्रेक्षकांना पाहायचं आहे आणि त्याच प्रकारचं क्रिकेट या पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळतंय. आणि हे सर्व श्रेय कोणाला जातं तर शम्स चॅम्पियन ट्रॉफीला. आणि हे सर्व श्रेय जातं या स्पर्धेचे जनक अर्थात सुफिया भाई जटाम यांना. नवीन गोलंदाज धीरज भोईर. यावेळीचा बॉल खुलतला होता. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली उलटी, पण प्रयत्न अपुरे. तसेच या ठिकाणी नाग्या हौशा बैलगाडी ग्रुप काशी चषकाचे आयोजक आणि काशीचे फायनल सम्राट बैलगाडी मालक
परवेश शेठ भरत शेठ बेलोसे यांच्याकडून पाची समालोचकांसाठी एकंदरीत 2,500 रुपयाचा पुरस्कार त्यांच्या वतीने आलेला आहे. परवेश शेठ आपलं आणि नाग्या हौशा बैलगाडी ग्रुप आपलं आम्ही सगळे समालोचक मनापासून आभारी आहोत. मनापासून आभार आहेत. अगदी काशीतून आपण जर पाहिलं तर मॅचचा आनंद घेतात. फुल टॉस बॉल महेश नानगुडे डॉनगिरी सुरू केली पुन्हा बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. अशाच पद्धतीचा खेळ मैदानावरती करतात महेश नानगुडे. अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज तिकडे मात्र बाद झालेत. धीरज भोईर हा पुढचा बॉल घेऊन यावेळेला पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. वारंवार मात्र आपण जर पाहिलं तर प्रयत्न केले जातात. अगदी मात्र आपण जर पाहिलं तर काशीतून आपण विचार केला तर परवेश शेठ बेलोसे यांचंही कौतुक करावं लागेल. क्रिकेटवरती निस्वार्थ प्रेम करणारे आणि प्रत्येकाला तेवढंच प्राधान्य देणारे. अगदी बैलगाडी क्षेत्रावरती सुद्धा ही एक मजबूत पकड आहे. फायनल सम्राट यांच्या वतीनं समालोचकांसाठी आपण पाहतोय 2,500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. हृदयाच्या अंतकरणापासून त्यांचा आभार मानूया. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेला आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन तर केलं होतं. षटकार आल्यानंतर कमबॅक कसा करायचा धीरज भोईर जाणतात. त्यांना माहिती आहे मैदानावरती कधी कसं उलटफेर मैदानावरती आणायचा. षटकार आल्यानंतर तिथे पुढच्या 2 बॉलवरती एकही धाव दिली नाहीये. 14 धावा 4 बॉलचा खेळ तर संपलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक दुसरं आहे आणि धीरज भोईर गोलंदाजीसाठी आहेत. महेश नानगुडे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. यावेळेला बॉल गॅपमध्ये खेळायचा होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला गोईच्या वेगाने निघालाय. क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न त्यांनी केलेत. बॉलला थांबवलंय. तिथे धावा किती मिळतील? 1 तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले. 2 धावा सुद्धा आरामात मिळतात आणि 2च्या साह्याने टीमचं धावफलक हे 16 वरती. काय फिल्डिंग पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. शेवटपर्यंत बॉलपर्यंत नजर ठेवली. बॉडी बॅलन्स चांगलं ठेवलं. बॉलला आतमध्ये आणले. धावा थांबवल्या. टीमची धावसंख्या 16 वरती पोहोचली आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. गोलंदाजी करत असताना धीरज भोईर. विकी भोईरनं चांगली बॉलिंग केली. 8च धावा खर्च केल्यात. सर्वाधिक लो स्कोरिंग मॅचेस काल रंगवल्या होत्या. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये यष्ट उद्ध्वस्त केल्यात. कोणाच्या? महेश नानगुडे. या मॅचचं आशेचं किरण. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचा खेळाडू महेश नानगुडे मैदानाच्या बाहेर. आघारी परतली आहे. महेश चांगली बॅटिंग त्यांनी केली परंतु धीरज भोईर याचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या चेंडूंवरती मोठे फटके जरूर आले परंतु हे वादळ आता शमवलं गेलंय. स्क्रीनवर पाहू शकता खासदार चषक फॉर ओपन हार्प आणि फर्स्ट प्राइज 5 लाख रुपये आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड प्राइज असेल 3 लाख. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी 10,000 रुपयांचा कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी स्कूटी. आणि 29, 30, 31 मे या दिवशी स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. त्यानंतर लगेच 70 स्पोर्ट्स आयोजित सुपर सिरीज 2026 ऑक्शन आणि 12 जून 2026 ला ठीक 5 वाजता ते ऑक्शन आपल्याला पाहायला मिळेल माधव बनकेट या ठिकाणी. जाऊया चालू मॅचच्या दिशेने. 2 ओव्हरचा खेळ संपला. 3 फलंदाज मात्र बाद झाले. 16 धावा धावफलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला सांगतोय की आता जर असंच क्रिकेट चालू राहिलं तर 48 ते 50 पर्यंत पोहोचू शकतात. पण त्यात तेवढ्या धावा पुरेशा असतील का दुसऱ्या डावामध्ये?
विकी भोईरचा बॉल शरीरावरती आदळलाय, मोठी अपील. आत्मविश्वास कमी, उत्साह भरपूर मोठा दाखवला होता, पण मैदानावरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव तर स्कोर कार्ड वरती जोडली जाते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यापर्यंत धावा पोहोचतील. सुरुवातीपासून डॉमिनेट करायला सुरुवात केली विकी भोईरनं. पहिल्या बॉलवरती वासिक शेखची विकेट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र तिकडे आपण पाहिलं तर सिंगल आली होती, नंतर मोठा फटकाही पाहायला मिळाला, पण तिथून पुढे मोठे फटके पूर्णपणे थांबवलेले बघायला मिळाले. चांगलं क्रिकेट सध्याच्या खेळीला आपण पाहतोय. टीम फलक 11 धारावे. यावेळीचा बॉल ब्लॉक खोलचा खोदून काढला, मिड विकेटला खेचला बॉलला, फिल्डर तिकडे सिंगल तर नक्की मिळेल. तर सिंगल वरतीच समाधान मानावं लागणार आहे. पोलादपूरचे खेळाडू कमी नाही आहेत, त्यांच्याकडे ताकद आहे. संदीप कदम सरांनी असे बरेच सामने आपल्या बाजूने झुकवलेत, किंबहुना अशा बऱ्याच कठीण परिस्थितीच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावरती घेतल्यात. म्हणूनच का होईना पोलादपूर विभागामध्ये एक मोठं नाव घेतलं जातं. सर संदीप कदम स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा विकी भोईर. शॉर्ट बॉल बॅटची कडा, शॉर्ट थर्ड मानला, फिल्डर चपळ आहे, थांबवतात बॉलला. आणि आता अजून एका डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. चांगली बॉलिंग. बघा हर्षल सर, भारतभरातील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांची जर यादी काढली आणि त्या यादीमध्ये पहिलं नाव जर कोणतं असेल ना, तर ते विकी भोईरचं असेल. आता वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. ISPLच्या पहिल्या पर्वामध्ये सुद्धा सर्वाधिक वेगाचा बॉल टाकण्याचा पराक्रम याच खेळाडूने केला होता. कमी गतीने टाकलाय. आता जेवढ्या वेगाची चर्चा होती ना, तिथे आता कमी गतीच्या चर्चेला सुद्धा भाग पडले. त्याच्या मागचं कारण आहे स्लोवर डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन. कधी फसवे चेंडू, कधी जास्तीचे वेगाचे, कधी यॉर्कर, तर कधी हाफ ट्रॅकर, कधी बाउन्सर. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या थाटणीची गोलंदाजी करण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे, तो विकी भोईर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. धावा थांबवल्यात फक्त 18 धावा. तिसरं षटक संपल्यानंतर, तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली अशा मात्र धावा थांबल्यात. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, बॉल गेलाय पॉइंटला, विकेट येते. संदीप कदम यांना सुद्धा परतावं लागते मैदानाच्या बाहेर. आणि जिथे 18 या आकड्यावरती आतापर्यंतचा हा चौथा धक्का. बॅटर बाद. समीकरण बदलून गेलंय. समीकरण मात्र आपण जर पाहिलं तर सगळ्यांना दिसून येते की इथे मात्र यदा कदाचित लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीसाठी येते की काय. चित्र थोडं तसंच आहे. चित्र थोडं पोलादपूर संघाच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर विचित्र दिसायला लागले. हे सेलिब्रेशन, हे हास्य आणि अगदी आपण जर पाहिलं तर हा आनंद. विकी भोईरच्या 3 विकेट तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन पाहायला मिळतील. पहिली विकेटचे ज्या वेळेला तिथे कल्पेश नवीन बॅटर मैदानावरती आला होता, तदनंतरचा रिप्ले बॅटच्या टोला लागला होता. बराचसा वेळ हवेत राहिला बॉल आणि तिथे जगत सरकारचा एक सुंदर कॅच. आणि आताची ही विकेट तुम्ही पाहताय. कॅच होतं स्क्वेअर लिगला, पण बॅटच्या टोला लागल्यानंतर विकेट आली पॉइंटला. बॅटर बाद झाले. हा शेवटचा बॉल विकी भोईर. भन्नाट वेग पहा. वेगाला मात्र इथे आपण जर पाहिलं तर कोणताही ब्रेक नाहीये. विकी भोईर आता षटक समाप्तीचा इशारा येईल. 9 धावा खर्च केला, त्याच्यामध्ये एक षटकार, 3 विकेट आणि अगदीच आपण जर पाहिलं तर 3 लेग बाईटच्या सिंगल. अशा परिस्थितीमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती 2 ओव्हरमध्ये खर्च केला. आणि आता टीमची जर धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा. मान्सून सुपर सिरीज 2026 70-70 स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी फक्त आणि फक्त 8 संघांचा महासंग्राम. रबर बॉल प्रीमियर लीग, जिथे लीग फॉर्मॅट मध्ये आपल्याला हा ऑक्शन 16 सुद्धा पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचा कॅश प्राइस 3 लाख, द्वितीय क्रमांक 1.5 लाख आणि जिथे मात्र आपण जर पाहिलं तर तृतीय क्रमांक 75,000. एक भव्य दिव्य खेळाडूंना पर्वणी 70-70 स्पोर्ट्सने नेहमीच निर्माण करून दिली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा 18 बनल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धीरज भोईरचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. पोलादपूरच्या अजिंक्यने उडवलंय लॉंग ऑफ.
तालुक्याच्या संघर्षाच्या मातीत माझा जन्म झालाय आणि संघर्ष माझ्या रक्तामध्ये भिनलंय हे दाखवत असताना अजिंक्य कमालीचा फटका पाहायला मिळतोय धीरज भोईर यांच्या विरोधामध्ये. चांगली बॅटिंग करतात. इथे मात्र आपण जर पाहिलं तर धीरजला पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय षटकारानं. हा बॉल बॅटची कडा लागली आहे आणि इथे मात्र जशाच तसं प्रत्युत्तर. पहिल्या बॉलवरती षटकार खेळला जरूर, पण असंच म्हणावं लागेल मोठे फटके मारण्याचा मोहच आवरला नाहीये आणि दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फसले जातात. 3 बॉलमध्ये 7 धावांचा खेळ करून अजिंक्य सुद्धा चाललेत डगआउट मध्ये. बॅटिंग करत असताना पोलादपूर संघ जवळजवळ अर्धा संघ झालाय बाद. तब्बल आपण जर पाहिले तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्येचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती आहेत. एनबी ट्रॉफी अगदी आपण जर पाहिलं तर रबल बॉल क्रिकेट टुर्नामेंट आपल्या भेटीसाठी असताना पाहायला मिळेल. 6 जून 7 जून मध्ये हा धमाका 8 ओपनचे संघ असतील तर 8 प्रभादेवीचे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत, जिथे प्रथम क्रमांक 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि सगळ्यांना मात्र हव्या असणाऱ्या स्पर्धा 70-70 स्पोर्ट्स वरती पाहायला मिळतील. तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुवर्ण संधी असेल संतोषराव साहेबांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 500 रुपये. इथे पाहावं लागेल लेगस्टिकला मिस करणार हा बॉल राहिलाय का, परंतु फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. पलक 11 धारावे या संघाची. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या चारही बाजूला आज पाहायला मिळते. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. खोलामध्ये टाकलाय, हलक्या हाताने स्टीअर केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. तद्भर मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त सिंगल पाहायला मिळते. मैदानाच्या चहू बाजूला आता शांतता पसरली आहे. पाहायला गेलं तर बघा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. जिथे जागा मिळेल तिथून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. कुणी आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी आलंय, कुणी आपल्या गावाची मॅच पाहण्यासाठी आलंय आणि कोणी फक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलंय. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील वेग पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा कोणताही संपर्क होत असताना दिसत नाहीये आणि आणखीन एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. सगळे प्रेक्षक सुद्धा आलेत आणि आपण जर पाहिलं तर फैसल भाई सुद्धा मुंबईवरून या मॅचचा आनंद घेण्यासाठी इकडे दाखल झालेत. त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जिकडून ज्यांना वेळ मिळेल तसे मात्र प्रेक्षक आले आणि ज्यांना वेळ मिळाला नाही इथे पोहोचण्यासाठी ते मात्र 70-70 स्पोर्ट्स वरती मॅचचा आनंद घेतात. सगळ्यांनी मात्र या स्पर्धेला जवळून पाहिलंय. मानाची स्पर्धा आहे. अभिमान नेहमी या स्पर्धेनं जपलाय. जिकडे सलमान भाई असतील, सुफियान भाई असतील, त्यांची मेहनत. सम चॅम्पियन ट्रॉफी या तेलंग्याच्या मानाच्या स्पर्धेचा मात्र आपण जर पाहिलं तर दर्जा हा उंचावलेला आपण पाहतोय. धावाच होत नाहीयेत. जिथे मात्र आपण जर पाहिलं तर धावा यायला हव्या, धावा थांबल्या गेल्यात. एका मागोमाग विकेट्स मात्र येतात आणि धीरज भोईरनं आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 हाताळत असताना 2 विकेट संपादन केलेला पाहायला मिळाल आणि त्याच 2 विकेट तुम्ही पाहताय. सर्वाधिक मोठा अडथळा त्यांना दूर केला महेश नानगुडे. बॅटची कडा घेतल्यानंतर आपण जर पाहिलं तर बॉल डायरेक्ट स्टंप वरती आला आणि मोठा धक्का. तर आता अजिंक्य या दोन्ही खेळाडूंनी धीरज भोईरला आसमान दाखवलं होतं आणि त्याच 2 खेळाडूंना त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवण्याची ताकद सुद्धा लगेच दाखवली आहे. 15 धावा खर्च केला, 2 ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवल्या. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपला आणि मात्र 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धारावी एक्सप्रेस, जिथे धीरज भोईर आणि विकी भोईर बंधूंची जोडी मैदानावरती मात्र वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळाली. त्यात सगळ्याच खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक मैदानाच्या चहूबाजूला तुम्ही पाहताय. जिथे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक बसलेत. मैदानाच्या बाजूला खुर्च्या अवेलेबल होत्या, ते खुर्च्याही कमी पडल्या. काही खाली बसले, काही आपण जर पाहिलं तर मैदानाच्या समोरच्या बांधावरती बसलेत. पण या मॅचचा आनंद मात्र घेत आहेत तेलंगे. गावची ही स्पर्धा सम चॅम्पियन ट्रॉफी सगळ्यांना पाहिजे. सुफियान भाई आणि सलमान भाई यांनी घेतलेली मेहनत आज मात्र यशाकडे निघते. हा बॉल फटका तर खेळला मिड विकेटच्या दिशेला. भावेश नाईक चांगली फिल्डिंग. शरीराचा योग्य वापर करत असताना स्वतःला स्ट्रेच केलं, बॉलला आतमध्ये आणलंय. टीमसाठी
2 धावा सुद्धा सेफ ठेवल्या. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 27 धावा आतापर्यंतच्या धावफलकावरती पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती पहा. उंच उडी घेतली आहे. काल याच जागेवरती थोड्या अंशी खराब फिल्डिंग झाली होती, पण स्वतःला बॅक केलं, हे महत्वाचं आहे. 27 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहता शुभम डावकुराचा फलंदाज. समोर जगत सरकार, हा बॉल उडवलाय. जगत सरकार वरती आक्रमण मुख्य मंचाच्या दिशेनं. बॉल सीमारेषेच्या पार येतोय. हा षटकार. आज शुभमचा वाढदिवस सुद्धा आहे आणि वाढदिवसाचे फटाके मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंगने फोडतोय. काय फलंदाजी. आजच्या दिवसाची सुरुवात, आजच्या रात्रीची सुरुवात त्यानं मात्र अप्रतिम करायला सुरुवात केली आहे. वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छाही आपण देऊया या संपूर्ण स्पर्धेच्या आणि समालोचन कक्षाच्या माध्यमातून. षटकार आला, त्याचं प्रत्युत्तर जगत सरकार यांच्या माध्यमातून डॉट बॉल मैदानावरती येतोय. चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 33 धावा. हा सुद्धा शॉर्ट बॉल कमी गतीने टाकला होता. राईट लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हलका लेग ब्रेक लांबून खेचला. मिड विकेटला फिल्डर तिथे आले आणि आता पाहता पाहता अजून एक सिंगल मात्र जोडली जाते. धावा यायला हव्या. सिंगल, डबल, चौकार, षटकार. पोलादपूरचे समर्थक म्हणत असतील धावा कशाही येऊ द्या, पण त्या धावा येऊ द्या. 50 आकडा तर पार केला तर फायटिंग टोटल होईल आणि समोरच्या टीमला लढा देण्यासाठी आपल्याकडे हव्या तेवढ्या धावा जमा होतील. त्याच तर धावा हव्यात आणि तेच तर मोठे फटके या सगळ्या प्रेक्षकांना पाहिजेत. पुढचा बॉल जगत. बॅटची कडा. यावेळेला अतिवेगाचा चेंडू होता. आर्यनने इम्प्रेस केलं होतं सगळ्यांना. मात्र इंस्टाग्राम वरती, सोशल मीडियावरती त्याच्या गोलंदाजीची चर्चा पाहायला मिळते, पण आता फलंदाजीच्या अपेक्षा आहेत, पण आता तसं चित्र दिसत नाहीये. 3 डॉट बॉल खेळलेत आर्यन. चांगली गोलंदाजी जगत सरकार. षटकार आल्यानंतर फुल टॉस बॉल. बॅटची कडा, बॉल हवेत. कीपर पोहोचले होते, प्रयत्न जरूर केले विकी बोयरनं, पण कॅच सुटलीये. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती येते. 5 ओव्हरचा खेळ संपला आतापर्यंत. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला, एक विशेष सन्मान असेल. जशी स्पर्धा चालू झाली पहिल्या रात्रीपासून रायगड जिल्हा, रोहा तालुका आणि तळवली त्याचं गाव आणि अखंड महाराष्ट्राला रील्सच्या दुनियेत ज्यानं वेळ लावलं असा व्हिडिओ एडिटिंग क्षेत्रामधील एक महत्वाचा चेहरा, अर्थात हर्या कोष्टेकर त्याचं नाव, आणि त्याचा विशेष सन्मान इथे केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याच्या रील प्रचंड व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि या स्पर्धेचे जनक सलमान भाई जटाम यांच्या शुभ हस्ते त्याचा इथे विशेष सन्मान करण्यात येईल. हर्या कोस्तेकर हे फक्त नाव नाहीये, हा एक ब्रँड बनलाय आणि स्वतःच्या नावाचा ब्रँड बनवत असताना आपण जर पाहिलं तर रोहा स्पोर्ट्स पासून केलेली सुरुवात आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट क्वालिटी क्लिअरिटीच्या रील्स, म्हणजे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तो मैदानाच्या बाहेर येण्याच्या आधी त्याची रील इंस्टाग्रामवरती अपलोड होते, असा बेस्ट एडिटर हर्या कोस्तेकर याचा सन्मान होत असताना पाहायला मिळते. आणि जवळजवळ शम चॅम्पियन ट्रॉफीच्या 5 रात्रीच्या ज्या सगळ्या काही रील्स आहेत त्या मात्र आपण जर पाहिलं तर हर्या कोस्तेकर यांच्या पेजवरती पाहायला मिळतील. कालची रील सुद्धा आपण पाहिली होती. जवळजवळ 3 लाख आणि मिलियनच्या वरती एका रात्रीमध्ये रील जात आहेत. महेश नानगुडे यांची रील जवळजवळ 2 मिलियनच्या जवळ चालली आहे. त्याची मेहनत आहे हर्या कोस्तेकर. एकदा जोरदार टाळ्या हर्यासाठी. आणि त्याची सावळी म्हणून ओम सावंत गोरेगावचे आहेत, त्याचं देखील इथे कौतुक करावं लागेल. त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा येत असताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हर मध्ये धावा यायला हव्या. धावा जर आल्या तर शेवटच्या ज्या काही ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतील त्याच शेवटपर्यंत राहतील आणि त्याच्यासाठी मोठा संघर्ष आर्यनच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 41. पुढचा बॉल. ओहो, समोरचा बॉल होता अगदी खोलातला. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये. नवीन गोलंदाजीसाठी सचिन दाखल होत असताना पाहायला मिळतात आणि पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा खर्च केल्यात जरूर,
पण सचिन यांच्याकडे सुद्धा वेग आहे, त्यांच्याकडे सुद्धा अचूकता आहे, त्यांच्याकडे सुद्धा भेदकता आहे आणि त्याच्यावरती ते नेहमी खरे उतरलेत. आता 2 बॉलमध्ये 6 धावा खर्च करतायत. पुढचाच बॉल आर्यनसाठी. हा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळालंय. आणि बघा, मैदानावरती खेळाडू अप्रतिम दर्जाचा खेळ करतात, त्यांच्या रील हऱ्या कोस्तेकर बनवतात आणि त्यांच्याच कळेला दाद देत असताना या स्पर्धेचे मुख्य जनक सुफियान भाई त्यांनी त्यांचा पेजही पाहिला आणि पेज पाहिल्यानंतर त्यांना सांगितलंय की यंदाचा हे 4था हंगाम होतं ते शेवटाकडे चाललंय, पण 5व्या हंगामामध्ये ॲज अ ऑफिशियल रील स्टार किंवा रील क्रिएटर म्हणून हऱ्या कोस्तेकर या स्पर्धेला आपल्याला जॉईन करतील. यावेळेला आलाय या मॅच मध्ये एक मोठा टार्गेट सेट करणारा आतापर्यंतचा या षटकातील आर्यनच्या बॅट मधून 3रा षटकार आलाय. बघा, तिकडे मात्र त्यांचे समर्थक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की आर्यन हा फक्त 18 वर्षाचा खेळाडू आहे. पण सर, आपण नेहमी म्हणतो ना की ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. मैदानाच्या आतमध्ये कठीण परिस्थितीमध्ये पोलादपूर संघ होता आणि तिथे मात्र आर्यन मैदानावरती कणखर बनून उभे राहिलेत आणि या 3 षटकारांनी वेगळीच ऊर्जा निर्माण केली. या मॅच मध्ये टीमला पोहोचवलंय 53 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून एखाद्या मोठ्या पटकेच्या अपेक्षा सुद्धा बाकी आहे. बॉल चाललाय लेग स्टिकच्या बाहेर. पंचांनी कळवलंय हा बॉल वाईड आहे. दबाव, दडपण निर्माण झालंय. पहिल्या 4 बॉलवरती 3 षटकार आल्यानंतर लगेचच आता रिव्ह्यूची मागणी सुद्धा. बॉलिंग करणाऱ्या टीमला किंवा गोलंदाजांना हा निर्णय मान्य नाहीये. 3ऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. काय म्हणाल तांबे सर? धावा येत नव्हत्या, धावांवरती अंकुश लगावला जात होता आणि आर्यनने मात्र संयमाचा बांधच फोडला. नक्कीच आर्यन खूप सारं क्रिकेट त्यानं खेळलंय. वय त्याचं अगदी कमी आहे, परंतु क्रिकेटमध्ये तुमचं वय, तुमची जात, तुमचा धर्म, तुमचा पंथ या सर्वच गोष्टी पाहिल्या जात नाहीत. पाहिलं जातं ते तुमच्यामधलं टॅलेंट आणि ते टॅलेंट आज आर्यन या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. टीम अडचणीमध्ये होती, संघ अडचणीमध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. वाईट बॉल असेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून, म्हणजे अजून एक धाव आली आहे स्कोर कार्ड वरती मिळतीये. टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. 54 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका 60 आकडा पार करून देईल आणि एक मग फायटिंग टोटल मॅचला मजा येईल. हा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल चाललाय. सिंगल तर नक्की मिळेल. दुसऱ्या धावेसाठी वेगानं धावतायत. कॉलिंग झाली आहे आणि चुकीची फेकी झाली आहे. 2 धावा आरामामध्ये पूर्ण झालेल्या बघायला मिळतील. आता जल्लोष पोलादपूरकरी करायला लागलेत. आता जल्लोष मात्र आपण जर पाहिलं तर फलक 11 धारावीचे समर्थक सुद्धा करतायत, कारण की मॅच दोन्ही बाजूने आहे आणि या मॅच मध्ये आता मजा येणार आहे, जे प्रेक्षकांना हवे. कालपर्यंत प्रेक्षक म्हणत होते धारावीची पहिली गोलंदाजी आली की ते सर्वाधिक कमी धावा खर्च करतात आणि मग दुसऱ्या डावामध्ये मॅच आरामामध्ये जिंकतात. पण आता धावा बनल्यात, समोरची टीमही चांगली आहे आणि समोरच्या टीमचे सुद्धा गोलंदाज चांगले आहेत, म्हणजे ही मॅच शेवटपर्यंत होणार. जे प्रेक्षकांना काल नाराजी होती पण आज नाही. फायनल मॅच सगळ्यांना पाहायची आहे आणि फायनलला कोणता संघ जाणार. अखेर शेवटचा डॉट बॉल आलाय, पण हरकत नाहीये. आर्यनने शर्तीचे प्रयत्न केले, आर्यन लढला या मॅच मध्ये आणि आर्यनने सगळ्यांच्या नजरा मात्र स्वतःकडे वळवून घेतल्या आणि या मॅचचं थोडं स्वरूप सुद्धा. टीम पोहोचली 54 पर्यंत, माफी असावी, टीम पोहोचली 56 पर्यंत आणि 57 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट झालंय. 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 57 धावांचं टार्गेट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे.
तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर महेश ननगुडे यांची विकेट 8 बॉलमध्ये 15 धावा. वासिक शेख यांनी शून्यावरती नाराज केलं. कल्पेश मोहिते आले होते, एकच धावांचं योगदान. संदीप कदम यांच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा पण शून्यावरती बाद. अजिंक्यनं प्रयत्न केले होते, षटकार खेचला पण 7च धावांचं योगदान देऊ शकले. पण आर्यन आले आणि त्यांच्या साथीला शुभम यांनी मात्र हा डावच सांभाळला. 21 धावा आणि 10 धावांचं योगदान. तर गोलंदाजीमध्ये विकी भोईर यांनी काय गोलंदाजी केली, 2 षटकार करत असताना फक्त 9 धावा, 3 फलंदाजांना बाद केलं. धीरज भोईरनं सुद्धा 15 धावा खर्च करत असताना 2 फलंदाज बाद केले. जगत सरकार यांनी फक्त 10 धावा खर्च केल्या. पण सचिन बरेचसे महागडे ठरलेत, 21 धावा खर्च करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये बघायला मिळाले. आणि अशाच धावा बनल्या तर तब्बल 56 आणि 36 चेंडूमध्ये 57चं टार्गेट अखेर आपल्या समोर आलं. आणि या मॅचचे सगळे हायलाइट्स तुमच्या समोर सुद्धा येतील. हर्षल, इथे क्रिकेट रसिक कशा प्रकारे मेहनत करतात किंवा कशा प्रकारे त्यांचं पागलपण, दिवानापण आपल्याला पाहायला मिळतं, याचं एक उत्तम उदाहरण अर्थात नेवरेकर, सन्माननीय इनायतजी नेवरेकर. लागोपाठ 4 दिवस ते आपल्या स्वतःच्या घरी अख्खी रात्र सामने पाहत होते आणि आज सेमीफायनल आणि फायनलचा थरार पाहण्यासाठी अगदी दूरचा प्रवास करून एक प्रेक्षक बनून या मैदानावरती इथे अवतरित झालेले आहेत. आणि या सच्चा क्रिकेट रसिकाचा इथे आपण सन्मान करणार आहोत. मी इन्व्हाइट करतोय सन्माननीय इनायत नेवरेकर यांना, एक प्रेक्षक आणि त्याचप्रमाणे आमचे पाठीराखे सन्माननीय इनायतजी, आपलं हार्दिक 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 स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. चला, जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा इंस्टाग्रामचा एक पेज आहे. म्हणजे या स्पर्धेची जेव्हा चर्चा चालू झाली त्यावेळेला शम चॅम्पियन ट्रॉफी हा इंस्टाग्रामवरती पेज बनवण्यात आला. आणि आता या स्पर्धेच्या 5 रात्रीमध्ये जवळजवळ 1 मिलियनचा डॅशबोर्ड या स्पर्धेला आपण जर पाहिलं तर पहिल्या 5 दिवसामध्ये, म्हणजे मला वाटतं भूपेश 30 दिवसाचा तो एक प्रत्येकाचा अचिव्हमेंट असतं की 1 मिलियन मिळावं, पण ते 5 दिवसामध्ये तेलंगेच्या या स्पर्धेनं सक्सेस करून दाखवलंय. हा मोठा एक विजय आहे या स्पर्धेचा. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. आता धावा बनल्यात 57चं टार्गेट आहे. आणि एक चांगली मॅच आपल्या भेटीसाठी येईल तर मॅच तर रंगली पाहिजे, पण मॅच रंगेल कशी, तर समालोचकांचे सुद्धा शब्द त्या मॅच मध्ये तेवढेच मजबूत आणि तेवढेच कणखर आले पाहिजे. आणि मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ट्रॅव्हल करणारे समालोचक, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्पर्धा करणारे समालोचक, त्याच वेळेला अगदीच आपण जर पाहिलं तर सगळ्यांना सांभाळून घेऊन आज सगळ्यांच्या हृदयातले ताईत बनणारे समालोचक म्हणजेच चंदू शेट्टे सरांचा आवाज या ऐकूया आपण दुसऱ्या डावामध्ये. धन्यवाद. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तेलंगे या गावामध्ये आणि महाड तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आज शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमध्ये काय घडणार, कोणता संघ जिंकणार याची चर्चा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. 57चा पाठलाग करायचा खरा, परंतु तो करत असताना मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ज्या फलंदाजाची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक इकडे आलेले आहेत ते आलेले आहेत पश्चिम बंगाल राज्यातून, त्याचबरोबरने हुगळी या जिल्ह्यातून आणि तारकेश्वर या शहरातून, ज्याला बाबाधाम देखील म्हटलं जातं. प्रिन्स ऑफ तारकेश्वर मैदानाच्या आतमध्ये जगत सरकार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीवरून या ठिकाणी खास इनायत नेवरेकर साहेब उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा आपण सन्मान करत आहोत. या फैसल जटाब यांना विनंती असेल आपण हा विशेष सन्मान करायचा आहे. क्रिकेट प्रेमी आहेत, दूरवरून आले, त्यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. दूर दूरवरून प्रेक्षक आलेले आहेत ही मॅच, ही स्पर्धा पाहण्यासाठी. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये जगत सरकार इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी नुकतंच ISPL या स्पर्धेमध्ये 2 करोडची पोर्श कार जिंकली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. आज दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये जगत सरकार. परंतु दोन्ही टीम जबरदस्त आहेत. पोलादपूर सुद्धा काही कमी नाहीये. एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील धारावी आहे आणि एका बाजूला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आहे. आणि ठाणे सुद्धा बलाढ्य आहे
आणि रायगड सुद्धा बलाढ्यच आहे आणि त्याच्यामुळे मजा येणार आहे. एका बाजूला पोलादपूर रायगडाचं दक्षिण टोक आणि रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणारं एक तालुक्याचं छोटंसं आणि महत्वाचं गाव आहे पोलादपूर. क्या बात आहे. आणि रायगड किल्ला हा महाड तालुक्यामध्ये येतो, जो शौर्याचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा जो सांगितला जातो. जाऊयात मॅचच्या दिशेने. जगत सरकार इन ऍक्शन मध्ये. वाशिक शेख बॉलिंगला. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय खरा, परंतु एक धाव तिकडे मिळेल आणि पंचांचा इशारा येतो, हा नो बॉल आहे. नो बॉलने सुरुवात होताना पाहिलं मिळते. वाशिक शेख पुण्याच्या कॅम्प परिसरातील गोळीबार मैदान या परिसराला बिलॉंग करतात. तर दुसऱ्या बाजूला जगत सरकार आपला पाहिला मिळतात. तिकडे पंचांच्या तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णयासाठी मात्र मैदानातील पंच गेलेले आहेत. अगदी महत्वाची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर लागलंय. अगदी बॉलिंग टीमने घेतलेला हा रिव्ह्यू इकडे आपल्याला पाहायला मिळतोय खरा, परंतु प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. सर, मैदान जर पाहिलं दक्षिण रायगडातील सर्वोत्कृष्ट म्हणजे पहिलं वर्ष या मैदानामध्ये, तरी सुद्धा मला असं वाटतंय दक्षिण रायगडातील सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक मैदान पाहायला मिळत आहे. म्हणजे एक निजामपूरचं एक मैदान आहे हिवनचं, ते सुद्धा असं सुंदर आहे. इतर सगळी मैदानं सुद्धा चांगलीच आहे, परंतु नव्याने तयार करून एवढं सुंदर मैदान करणं ही गोष्ट काही सोपं नाहीये. परंतु तेलंगेकरांसाठी अशक्य असं काहीच नाहीये आणि तेलंगेकरांनी ते करून दाखवलंय. कारण यस जी सर, एग्जैक्टली क्योंकि बहुत ही खूबसूरत ये मैदान मात्र 8 या 9 दिनों में तैयार करना. यहाँ पे दरख्त थे, पेड़ थे और उसी के साथ साथ कुछ यहाँ पे खेती थी और बहुत सारे प्रॉब्लम्स तो थे, मगर एक बार सन्माननीय सुफियान जी जटाब ने ठान लिया तो फिर ठान लिया. नो बॉल घोषित केलेला आहे. धावफलक पुढे जाताना पाहिलं मिळेल. शम्स चॅम्पियन्स ट्रॉफीची ही शेवटची रात्र आणि काय गर्दी झाली आहे प्रेक्षकांची. चोहो बाजूने प्रेक्षकांची गर्दी आणि आज चॅम्पियन कोण होणार याच्यासाठीची मात्र सर्व दूरपर्यंत चर्चा पाहायला मिळते. भारतभरातील आयकॉन पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक जे देखील एक जबरदस्त खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळेला टोलावलाय बॉल. भावेश नाईकचा एअर स्ट्राइक पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. पाहत आहोत ज्या प्रकारे मोठा फटका आहे, खरंच दमदार फटका आहे. कमबॅक होऊ शकतं. पोलादपूरची टीम कमबॅक करणारी आहे. हो 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 हो, काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय. ही मॅच जबरदस्त होणार आहे, कारण दोन्ही टीमला हार मंजूर नाहीये. महाराष्ट्रातील आघाडीच्या टीम मध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईच्या दारावे या गावाचं नाव घेतलं जातं आणि तो दारावेचा संघ इकडे दाखल झालाय खरा, परंतु समोर पोलादपूर आहे. यावेळेला बॅकफुटला गेले. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता खरा. एक रन तिकडे मिळणार आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 ओव्हरची ही मॅच पाहायला मिळते. इकडे तिसऱ्या पंचांनी ची मागणी करण्यात आलेली आहे. यस, ओव्हर स्टेपिंग आहे का याकरता तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. ड्रोनच्या साह्याने 70 स्पोर्टची टीम मात्र या स्पर्धेला टिपते. आजूबाजूला जंगल आहे, त्याच्यामध्ये तयार केलेलं हे मैदान पाहायला मिळत आहे आणि हे प्रेक्षक पाहणं आनंद घेत आहेत. वर्षातून एकदा येणारा हा तेलंगे गावचा सोहळा. योग्य बॉल कळवला जातोय आणि तो काय योग्य आहे ते सुद्धा दाखवलं जात आहे आणि प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. या स्पर्धेचं यश सांगून जाते. अहो, बाहेर जर गेलात तर कार आणि मोटरसायकल यांची पार्किंग खूप लांबपर्यंत गेलेली आहे आणि अशी ही गर्दी. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेटचं पतन. मोठी विकेट आलेली आहे. जगत सरकार यांना आउट करण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी राहिले. टीट फॉर टॅट. म्हणूनच म्हटलं होतं जेवढ्या जबरदस्त दारावे आहे तेवढ्याच जबरदस्त पोलादपूर आहे.
खरंच सर ज्या प्रकारे आपण पाहिलं की जगत सरकार प्रिन्स ऑफ तारकेश्वर बॅक टू द डगआउट जात आहेत, कारण की त्यांना देखील म्हणजे समोरचं आपण पाहतोय पोलादपूर संघ हा देखील कमी नाही आहे. एका बाजूला रायगड आहे, एका बाजूला ठाणे आहे आणि थोडक्यात ठाणे विरुद्ध रायगड अशीच मॅच लागली असं मी म्हणेल आणि त्याच्यामुळे या मॅचला ठाणे विरुद्ध रायगडचं स्वरूप प्राप्त झालंय. ही बच्चे कंपनी पाहायला मिळते. यस, बरेचसे रील स्टार आहेत. हरेश भाऊ कोस्तेकर यांचे आम्ही कौतुक करू, कारण त्यांनी या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने अगदी बऱ्याचशा रील्स अगदी मिलियनमध्ये 1-2 दिवसातच गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे हरीश भाऊ आपलं कौतुक करावं लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रसिद्ध करताय आणि काय लोकप्रियता लाभली आहे. आज 5वी रात्र आहे परंतु प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे. हे पहा, हात उंचावून प्रेक्षक सांगतायत आम्ही खुश आहे, आम्ही खुश आहे, आम्हाला शम चॅम्पियन्स ट्रॉफी आवडली आहे आणि तीच पाहण्यासाठी आलो आहे. मॅच ऑन आहे. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे धीरजच्या बॅट मधून आलाय. चौकार. खरंच ज्या प्रकारे आपण खरंच रिअल स्विच इट आपण पाहिलं काय फलंदाजी होत आहे मैदानाची. याही फलंदाजी माध्यमातून धीरज आलेत, धीरज भोईर यांना देखील आपण पाहतोय काय फलंदाजी आहे. ओहो, नो बॉल. पुन्हा एकदा इकडे पंचांनी घोषित केला आहे. ही थोडीशी समस्या आज वाशिक यांच्या बाबतीत इकडे राहताना पाहायला मिळाली आहे. नो डाऊट खूप चांगले ऑलराऊंडर आहेत महाराष्ट्रातील, परंतु पहिलं षटक थोडंसं महागडं. पहा, मॅच बनू शकते. विकेट घेतल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यासाठी विकेट घ्याव्या लागतील. पोलादपूर हार मानणारी टीम नाहीये, कमबॅक करावं लागणार आहे. पाहूया वाशिक शेख पुन्हा एकदा. हो हो हो, पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. जाईल यष्टी रक्षकाच्या दिशेने. इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावर. अगदी आमच्या समालोचन कक्षाचं दृश्य देखील दाखवण्याचं काम करते यस 70 स्पोर्ट्स. खूप चांगलं काम गेल्या 5 रात्रीमधून आपल्याकडून होताना पाहायला मिळालंय. मुख्य मंच, आमचे स्कोरर खूप चांगली कामगिरी करतायत. सगळी कॉमेंट्री टीम, त्यांचंही कडवेकर सर देखील एक युवा आहेत परंतु चांगली कामगिरी करतायत, त्यांचंही विशेष कौतुक. अगदी धारावी टीमच्या कोणत्याही फलंदाजाने लगातार 3 सिक्स मारले तर भिवंडीचे युवा उद्योजक क्रिकेटप्रेमी रिग्नेश पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचा पुरस्कार असेल. असे पुरस्कार मात्र इकडे येत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जावेत मॅचच्या दिशेने या स्पर्धेच्या माध्यमातून. हो यस, संघ मालकांना दिले जाणाऱ्या या मोटरसायकल सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि जावेत मॅचच्या दिशेने या स्पर्धेत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा खेळाडू कोण, तर त्याचं नाव आर्यन पवार आहे आणि तेच आता बॉलिंगला येत आहेत. थोडीशी काळजी घ्या, पाणी हवं असेल तर कळवा, कारण बरीचशी धूळ कदाचित डोळ्यामध्ये त्यांच्या गेली आहे किंवा कदाचित एखादं पाखरू असेल. आणि हे दृश्य वाह, सगळ्यांनी पाहावं असंच दृश्य पाहायला मिळत आहे. हे आमच्यासाठी हेच वानखेडे स्टेडियम आहे, आमच्यासाठी हेच सगळी स्टेडियम पाहायला मिळत आहेत. जोरदार टाळ्या या आयोजनासाठी होऊन जाऊ द्या. शम चॅम्पियन्स ट्रॉफी, काय माहोल पाहायला मिळतोय, जबरदस्त माहोल. 8 दिवसात तयार केलेलं हे मैदान आहे, हे कुणाला विश्वास देखील बसणार नाहीये, कारण आता ज्या ठिकाणी हे मैदान आहे त्या ठिकाणी होतं जंगल, परंतु तेलंगेकरांनी घेतलेली मेहनत आणि त्या ठिकाणी बनवलं एक जबरदस्त स्टेडियम. क्या बात आहे. जंगलचं स्टेडियम मध्ये मंगल केलंय असंच म्हणावं लागणार आहे. जावेत मॅचच्या दिशेने. मॅच संपलेली नाहीये. पोलादपूर हार मानणारी टीम नाहीये. धारावी एक जबरदस्त संघ आहे, मोठा संघ आहे, परंतु पोलादपूर तरी कुठे कमी आहे. यावेळेला फटका खेळलाय, बॉल अगदी सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. काय मारलाय, जबरदस्त सिक्सर.
ज्या प्रकारे सर आपण मैदानाच्या आत फटका पाला भावेश नाईक यांचं एअर स्ट्राईक काय फटका सजवलाय चिरूला सरळ मात्र आउट ऑफ दी पार्क तब्बल 6 धावांसाठी पाठवून दिलाय. लहान वयातच 4 व्हीलर कार जिंकणारा हा खेळाडू आहे नवी मुंबईच्या धारावी गावचा. समोर जर पाहिलं तर युवा आर्यन पोलादपूरचा एक युवा टॅलेंट बॉलिंगसाठी. हो 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 यावेळेला यस अपील पंचांनी उचलून धरली आहे. जशास तसं प्रत्युत्तर दिलंय आर्यन यांनी. विकेटचं पतन LBW आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे भावेश यांनी. खरंच अपील करण्यात तर आलेली. ज्या प्रकारे सर आपण पाहिलं याच्या अगोदरच्या चेंडूमध्ये मोठा प्रहार देखील आला पण त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन टप्प्यामध्ये चेंजेस आणि आता अपील. यस खेळाडू बाद आहेत. सर ज्या प्रकारे आपण पाहिलं एक मोठा प्रहार आला. एक तेरी तो दुसरी मेरी अशा प्रकारे गोलंदाज देखील गोलंदाजी करतोय. पोहोचा आपण पाहतो युवा खेळाडू युवा गोलंदाज काय गोलंदाजी मैदानाच्या आत करत आहे. खरंच आर्यन पवार काय गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आत. आपण यंगस्टर पाहतोय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आणि विकेट देखील घेतल्या. एक महत्वाचा विकेट घेतलाय. 20 धाव फलकावर मॅच संपलेली नाहीये. या स्पर्धेच्या निमित्ताने खूप सारे नवनवीन टॅलेंट पाहायला मिळाले महाराष्ट्राला. त्याच्यातील एक नाव पोलादपूर मधून आलं आणि ते आहे आर्यन पवार. टीम संकटात होती काय बॅटिंग केली त्यांनी. आता टीम संकटात आहे. बॉलिंगला विकेट सुद्धा घेतली आणि महत्वाची घेतली आहे. विशाल आले बॅटिंगसाठी जोडीला धीरज आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. आणखीन एक चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळतोय. 4 चौकार. ज्या प्रकारे सर आपण पाहिलं मैदानाच्या आत विशाल भोईर याने देखील एक मोठा दमदार करत फटका आलाय. ज्या फटकेची अपेक्षा आहे संघाला त्यावेळेस एक मोठा फटका देखील मैदानाच्या आत आपण पाहतोय. पाहू 2 महत्वाच्या विकेट आल्या खऱ्या. दोन्ही सलामीवीर माघारी परतले परंतु ही धारावीची टीम अगदी बलाढ्य आहे. दोन्ही बॅटर आल्या आल्या चौकाराने खातं खोलतायत. परंतु संदीप कदम रणनीत्या बनवण्यात तरबेज आहेत. तेच त्यांचं सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना सोडायचा नाहीये. या मैदानात काही येऊ शकतं तोच प्रयत्न त्यांचा सुरू आहे. यावेळेला पुन्हा समोर खेळलेत आणि गॅप मध्येच खेळताना पाहायला मिळत आहेत. हाही बॉल सीमारेषा पार. येस धावसंख्या जर पाहिली तर आता 28 वर पोहोचलेली आहे. 26 बॉलमध्ये 29. येस सौद पटेल सारखा खेळाडू या परिसरातील एक मोठमोठ्या टीमला टक्कर देणारा सुद्धा पाहिला आहे. ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. निजामपूरहून आदिल जळगावकर किंवा खूप सारे प्रेक्षक दूरवरून दूरच्या गावातून इकडे आलेत. सगळ्यांचं स्वागत असेल. 28 झालेले आहेत. दुसरी ओव्हर मार्गस्थ पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रोक खेळण्या खरा फिल्डर आहे. तिकडे फेकी केली जाते आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा निर्णय तिसऱ्या पंचांवर सोपवण्यात आलेला आहे. नॉट आउट निर्णय येतोय. 57चा पाठलाग. सुरुवात थोडीशी अडखळती झाली पोलादपूरची. सुरुवातीच्या आघाडीच्या बॅट्समनने 2 मोठे फटके महेश यांनी खेळले खरे परंतु आघाडीच्या बॅटरने थोडीशी निराशा केली. परंतु उत्तरार्धात ज्या पद्धतीने रन बनल्या
मग शुभमने केलेली बॅटिंग, आर्यनने केलेली बॅटिंग, त्याच्या जोरावर 56 झाले. 57चा पाठलाग करायचा आहे, परंतु पॉवर प्लेमध्येच हे धारावेवाले तुटून पडलेत. जो जिंकेल तो माणगाव बरोबर खेळणार आहे आणि फायनल. परंतु तिसऱ्या नंबरची मॅच सुद्धा कदाचित होणार आहे. आयोजन कमिटी आम्हाला कळवेल. हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. डॉट येतोय. अजूनही जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 29 रन झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात विकेट येऊन सुद्धा होताना पाहायला मिळालेली आहे. 24 बॉलमध्ये 28 करायचे. विकेट घ्याव्या लागतील आणि मोठ्या प्रमाणावर घ्याव्या लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील आणि मोठ्या प्रमाणावर टाकावे लागतील. धारावीसाठी सगळी परिस्थिती चांगली आहे. मोठमोठ्या स्पर्धा, अगदी ग्रामीण धमाका, बिग बॅश सुद्धा जिंकणारा संघ आहे हा धारावे. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. परंतु पोलादपूर हा संघ देखील नव्याने उभा राहतोय. एखादी टीम लगेच उभी राहत नाही, नव्याने उभे राहतोय. हळूहळू मात्र त्यांचाही दबदबा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दक्षिण रायगडातील टीम सुद्धा बलाढ्य पाहायला मिळतात. इकडलं क्रिकेट थोडंसं वेगळं पाहायला मिळतं. मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात ना, त्याच्यामध्ये आयकॉन ॲड होतात. मग त्या श्रीवर्धनच्या स्पर्धा असू देत, माणगावच्या असू देत किंवा महाडच्या असू देत, आयकॉन बेस्ड क्रिकेट हे दक्षिण रायगडातील क्रिकेटचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे. काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4 अशा प्रकारचे आयकॉन आणि त्यांचं क्रिकेट. आणि विशेष म्हणजे 4 किंवा 5 ओव्हरच्या मॅच हे सुद्धा दक्षिण रायगडचं वैशिष्ट्य आहे. या वेळेला चांगला बॉल, या षटकाची सुरुवात मात्र चांगली करताना पाहायला मिळत आहेत. वाशिक शेख बरंचसं काही त्यांच्यावर देखील निर्भर असणार आहे. या ओव्हरमध्ये विकेट येतात का, या ओव्हरमध्ये डॉट बॉल येतात का, याच्यावर देखील मॅचचं गणित अवलंबून असताना पाहायला मिळेल आपल्याला. विशाल 29 धावा धाव फलकावर आहे. करायचा पाठलाग 57 धावांचा. यावेळेला फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने लॉफ केलाय खरा. फिल्डर मात्र तिकडे येत आहेत. 1 धाव घेतली जाते. दुसरीचा कॉल दिलाय आणि एकावरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे निघालेला आहे. डॉट बॉल, विकेट पोलादपूरला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणतील धारावे. फलक 11 धारावे एक वेगळाच दरारा महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये या धारावे या गावाचा आपल्याला पाहायला मिळतो. नवी मुंबईच्या आणि ठाणे जिल्ह्याच्या. ठाणे जिल्ह्यातून सुद्धा काही टीम पाहायला मिळाल्या. बोरसिटी पाहायला मिळाली, गोरसाई पाहायला मिळाली आणि धारावे पाहायला मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील टीम पाहायला मिळाल्या. माझ्या मते रत्नागिरीची चिपळूण पाहिली आपण. पुणे जिल्ह्यातील सुद्धा हडपसर पाहिली. वेगवेगळ्या जिल्ह्यातील ग्रामीण टीम इकडे येताना पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या मॅचेस आपण पाहतोय खरे. यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल, टायमिंग नाही झालाय. 1 रन तिकडे मिळेल. स्वतः गोलंदाज त्या बाजूला जात आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धारावे विरुद्ध पोलादपूर, नासिर 11, दुसऱ्या बाजूला फलक 11. धारावे यांच्यातील मॅच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे आयोजन नव्याने तयार केलेलं मैदान, लाखोची पारितोषिकं आणि या स्पर्धेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ट्रॉफी. प्रत्येक ओनरला वाटतं की ही ट्रॉफी तेलंगेची आमच्याच घरी असावी, आमच्याच गावात जावी, याची चर्चा असते. यावेळेला फटका खेळलाय परंतु हा फटका फसलाय पुन्हा एकदा. बॉल हवेत आणि आणखीन एक विकेट येते. विकेट आल्या, मॅच मध्ये दबाव येईल. विकेट. Yes, DJ, thank you. Sir, thank you. इस मैच के बाद जो मैच होगा 3rd और 4th पोजीशन के लिए, इस मैच के बाद जो मैच होगा 3rd और 4th पोजीशन के लिए 5-5 ओवर का मैच होगा. 5-5 ओवर का मैच. और इसी के साथ एक सेकेंड अनाउंसमेंट, इनायत हुर्जुक INT स्कूल के मालक, उनकी तरफ से अगर फलक 11 धारावे मैच को जीतती है तो 1000 का इनाम. थैंक यू वेरी मच. ओवर टू कॉमॉक्स. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत मुंबई बांद्र्याचे हेलिकॉप्टर बॉय, सिक्सर किंग श्रेयस कदम मैदानात येण्याची वेळ झाली होती आणि ते आलेले आहेत. 31 धावा धाव फलकावर आहे परंतु सामना संपलेला नाहीये. अजूनही 26 करायचे आहेत.
पोलादपूरनी मॅच सोडलेली नाहीये. पाहूया काय होईल. वाशिक शेख समोर श्रेयस. यावेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर. थांबा. पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना या खेळाडूला षटकाराची भाषा आवडते आणि भाऊने पहिल्याच बॉलला मारलाय. त्यावेळेला चांगला बॉल, त्याचा सन्मान दिलाय. रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मी ते 38 धावा धावफलकावर. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. या षटकाराने आणखी थोडासा दबाव इकडे हटवलाय. आता 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 19 पाहिजेत. काय म्हणाल सर? श्रेयस कदम के हर सिक्स पर जावेद देशमुख जो घोड़साहिब के स्पॉन्सर थे, हर सिक्स पे 500 रुपए का इनाम. थैंक यू वेरी मच. ओवर टू कम बॉक्स. सर ज्या प्रकारे आपण पाहतोय सेकंड सेमीफायनलचा सामना 38 धावा स्कोरवरून 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि श्रेयस कदम आल्याला आपण पाहतोय हेलिकॉप्टर बॉय ज्या ह्याही नावाने ज्याला ओळखलं जातं बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय अर्थात श्रेयस कदम हा देखील पहिल्या चिरोधी मोठा प्रारला आहे. यस, खास मुंबईवरून निखिल पात्रे यांचे आगमन झालंय, त्यांचंही स्वागत. तर अजूनही 18 बॉल बाकी आहेत, 19 करायचे आहेत. मॅच संपलेली नाहीये. पाहूया काय होईल या मॅच मध्ये. अजूनही मॅच ऑन आहे. प्रयत्न करावे लागतील. आर्यन ज्या खेळाडूने प्रभावित केलंय बॉलिंग साठी, यावेळेला थोडासा पुढे टाकला बॉल, त्याच्यावर रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन तिकडे मिळेल. लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत. युवा खेळाडू ज्याने सगळ्यात जास्त प्रभावित केलं 18 वर्ष वयाचा, त्याच्यापैकी आर्यन हे एक महत्वाचं नाव आहे. खरंच सर ज्या प्रकारे आर्यन यांनी चांगली फलंदाजी तेवढीच आता चांगली गोलंदाजी देखील मैदानाच्या आत होत आहे. जरी आयकॉन समोर असला तरी कशा प्रकारे कामगिरी व्हावी याचं उत्तर देताना गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आत पाहायला भेटतोय. हो आणखीन एक वेगवान आणि तेवढ्याच चांगला बॉल पाहायला मिळतोय. पैकी थोडीशी पुढे होती. पहा, वेगवान गोलंदाज आहे आणि सध्या मला आवर्जून एका खेळाडूचं नाव घ्यावंसं वाटेल. दक्षिण रायगड मधून सध्या अमित दसाडे या नावाची सुद्धा चर्चा आहे. कारण काय वेग आहे, ज्या पद्धतीने तो सध्या बॉलिंग करतोय ना, व्यावसायिक क्रिकेटमध्ये काही महिन्यातच तो दिसेल. म्हणजे खूप सारे टॅलेंट आहे या परिसरामध्ये आणि ते आता बाहेर येऊ लागलेलं आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. आर्यन पवार नाव लक्षात ठेवा आणि गाव सुद्धा लक्षात ठेवा, पोलादपूर. नो डाऊट श्रेयस कदम खूप मोठे प्लेयर आहेत. त्यांनी आल्या आल्या त्यांचं काम केलं सुद्धा. परंतु पोलादपूरवाले आपल्या या छोट्याशा आर्यनने आयकॉनला बाद केलंय. टाळ्या होतील का? आणि आपले स्थानिक खेळाडू सुद्धा तेवढे महत्वाचे आहेतच ना. आज आयकॉन आहेत. त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय म्हणून त्यांना आयकॉन म्हणून बोलवलं जातंय. ते आता वेगळ्या लेवलचे खेळाडू झालेत. परंतु आपले खेळाडू सुद्धा एका कालखंडानंतर आयकॉन झालेच पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि येणारा काळ त्यांचा सुद्धा असणार आहे. कारण आयकॉन काही वेगळा नसतो. तो मेहनत करून तिथपर्यंत पोहोचलेला असतो आणि आपणही मेहनत केली. आपण देखील एक दिवस आयकॉन झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मेहनत करायची तयारी ठेवा. आपण सुद्धा आयकॉनच आहात. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 15 बॉलमध्ये 17 अजूनही करायच्या आहेत आणि धारावी टीमसाठी अनुभवी खेळाडू सचिन नाईक टीमचे कॅप्टन आहेत. आणि बरीच वर्ष मग अंडाराम ओव्हरआर्म या सगळ्या क्रिकेटमध्ये नवी मुंबईच्या धारावेगावच्या या खेळाडूची चर्चा होताना पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. सचिन नाईक आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ज्या वेळेला गावाच्या इज्जतीचा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो ना, अख्ख्या गावाने एकत्र व्हावंच लागतं. एकत्र यायचं. आपले गट तट पक्ष सगळं बाजूला ठेवा आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी एक व्हा आणि त्यावेळेला तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. चांगला बॉल, त्याला ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ माणसं जोडतो.
एखादा तुमच्या बरोबर न बोलणारा सुद्धा असू दे, हरकत नाहीये, त्याने चांगली कामगिरी केली ना, जाऊन त्याला आपण मिठी मारतो. हे क्रिकेटच्या खेळात घडतं. क्रिकेटचा खेळ माणसं जोडतो आणि त्याच्यामुळे जरी 2-2 टीम असतील, माझ्या मते ज्यावेळेला प्रतिष्ठेची स्पर्धा असेल ना, त्याला एक करा, गाव जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पोलादपूर विरुद्ध धारावी. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. आणखीन एक चांगला फटका अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने मारलाय धीरजने. 4. ज्या प्रकारे फटका आपण पाहिला ना, अशाच फटक्याची अपेक्षा आहे टीमला आणि तसाच फटका देखील आलाय. काय आपलातून फटका आणि आता फलंदाजी होत आहे मैदानात. आपण फलंदाज पाहतोय धीरज भोईर यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग या ठिकाणी केली जाते. एक मोठी टीम आहे धारावी, त्या पद्धतीचा खेळही त्यांच्याकडून सुरू आहे. पोलादपूर नव्याने संघ उभा राहतोय आणि त्यांच्या पद्धतीने त्यांचाही खेळ काही कमी नाहीये, त्यांचाही खेळ चांगलाच चाललाय. यावेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल, तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार आहे आणि 45 धावा धावफलकावर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि 12 करायचे आहेत. या स्पर्धेमध्ये माझ्या मते आपण पहिल्या की दुसऱ्या दिवशी 12 बॉल 9ची मॅच होती, ती सुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये गेली होती. कडवेकर साहेब काय म्हणाल? 12-12 खरंच तर ज्या प्रकारे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये हा सामना रंगतोय, पण क्रिकेट आहे. कारण की क्रिकेटमध्ये बोलताना क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याच्यामध्ये वेळ बदलसाठी वेळ लागत नाही. त्यावेळी सेकंड सेमीफायनल आहे हा रंगणार, कारण की प्रेक्षकांची देखील मोठ्या प्रमाणावरती गर्दी वाढलेली आहे. आपण पाहत आहोत शम्स चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार. प्रेक्षकांची गर्दी आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रेक्षकांसाठी तिकडे फूड कोर्ट सुद्धा आहे ना. काही जाऊन शरबत पित आहेत, काही जाऊन वडापाव खात आहेत, काही चायनीज खात आहेत, काही रगडा खात आहेत आणि ही सगळी सोय मात्र त्यांच्यासाठी आहे ना, कारण रगडा किंवा शरबत ही या परिसरातील स्पेशलिटी आहे. काही प्रेक्षक दिवसभर जेवत सुद्धा नाही, रगड्यावर काम होतं त्यांचं. आणि आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे वडापाव हे सुद्धा आपलं पहिली प्रेम आहे. यस, बरोबर ना. जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 मध्ये 12 पाहिजेत. मजा येते आज तेलंगे या गावामध्ये. पहिला बॉल पाठीमागे जातोय आणि डायरेक्ट हिट. मॅच ऑन. ज्या प्रकारे सर आपण ज्या प्रकारे महत्वाचा विकेट गेलेला आहे, डायरेक्ट करण्यात आला आणि तसंच फलंदाज देखील धीरज भोईर यांना बॅक टू दी डगआउट जावं लागेल. एक मोठा धक्का बसलाय टीमला. खरंच आपण टीम पाहत आहोत आणि चांगला बॅटल त्यामध्ये रंगतोय. खरंच सेकंड सेमीफायनल मध्ये देखील आता हा सामना अंतिम क्षणापर्यंत जाईल का, हा देखील सर्व प्रेक्षकांना प्रश्न निर्माण झालाय. मित्रा, हा क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. हार मानणारी टीम नाहीये धारावे, एक जबरदस्त संघ आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईक यांची साथ देण्यासाठी आता दाखल झालेत विकी भोईर. मामा बाचे जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भारतीय टेनिस क्रिकेट मधील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांच्या यादीतील महत्वाचं नाव नवी मुंबई एक्सप्रेस आता बॅटिंगला आलेत. परंतु अजिंक्य पवार या खेळाडूंनी सुद्धा खूप प्रभावित केलं स्पर्धेत. पहिला बॉल डबल माइंड झाले, बॉल हवेत, अगदी कसा बसा खेळला खरा. ओ हो हो हो, थोडीशी मिक्सफील्ड सुद्धा झाली आहे. या चुका टाळाव्या लागतील. जिकडे 1 पाहिजे होत्या तिकडे 2 आलेले आहेत. खरंच सर क्रिकेटमध्ये छोटी छोटी चुकी देखील एक धाव देखील फार महत्वाचं असतं आणि जिथं 1 होतं तिथं 2 धावा आल्यात. हा 1 धाव देखील फार महत्वाचा आहे. ज्या प्रकारे आपण 5 विकेट माघारी परतलेले आहेत. 10 बॉल 10. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीम चांगलंच क्रिकेट खेळतायत आणि प्रेक्षकांची गर्दी पाहणं बरंच काही सांगून जाते. ही स्पर्धा त्यांना आवडली आहे. पुढल्या वर्षीचं प्राइज आताच अनाउन्समेंट झालंय. पहिला पुरस्कार 5 लाखाचा आहे. हो हो, पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. येस, 1-1 डॉट बॉल मॅच मध्ये मजा आणेल आणि 1-1 डॉट बॉल प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला लावेल. काय होतंय, काय होतंय, मॅच मधील रंगत वाढताना पाहिलं मिळते. इकडे
धारावे सारखा महाराष्ट्रातील आघाडीचा संघ एका बाजूला, ज्या संघाच्या नावाचा डंका सर्व दूरपर्यंत, आणि जिगरबाज पोलादपूरकर पाहायला मिळत आहेत. नुकतीच पोलादपूरची प्रीमियर लीग झाली आणि संघ मालकाला विजेत्या 4 व्हीलर कार दिली होती त्यांनी. म्हणजे पोलादपूरचं क्रिकेट मात्र गेल्या काही दिवसात चांगलं चर्चेत येताना पाहायला मिळत आहे. नो डाऊट नवी मुंबईचं क्रिकेट ऑलरेडी प्रगत पाहायला मिळत आहे आपल्याला. 9 बॉलमध्ये 10 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. सेमी फायनल नंबर 2 श्याम चॅम्पियन्स ट्रॉफी. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर देखील जुडलेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल जर आले तर मॅच मध्ये दबाव, मॅच मध्ये मजा येणार आहे आणि तेच पाहायला मिळालंय. खरंच सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई मधील धाराव्या संघ ज्या प्रकारे बलाढ्य संघ होता, पण हा सामना आता अंतिम क्षणापर्यंत जाईल असं आता वाटत आहे, कारण की खूप रंगतोय. पहा, आजच्या दिवसामध्ये श्याम चॅम्पियन्स ट्रॉफी 70 स्पोर्ट्सवर दुसरी मॅच सुरू आहे. 1 लाख लोकांनी स्पर्धा पाहिली सुद्धा. हे यश आहे या स्पर्धेचं. जबरदस्त मॅच चालली आहे. 8 मध्ये 10. यावेळेला टोलावलाय, खराब बॉलचा टाकला, चुकीला माफी नाही. सीमा रेषा पार, षटकार. ज्या प्रकारे आपण पाहिले चांगली कामगिरी राहिली होती, पण फुल टॉस टाकलं, त्याला फुल टोल वसूल देखील केलाय. चेंडूला आउट ऑफ दी पार्क पाठवून दिलाय. तब्बल 6 धावांसाठी सांगून दिले आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रमच होणार, आणि कार्यक्रम देखील मैदानाच्या आत केलाय. विकी चांगले बॅटर सुद्धा आहेत, परंतु खूप कमी वेळा बॅटिंग करताना पाहायला मिळतात. आज टीमची गरज आहे आणि टीमची जी गरज असते ते तुम्हाला करावं लागतं. बॉलिंग तर बॉलिंग, बॅटिंग तर बॅटिंग, फिल्डिंग तर फिल्डिंग. टीम सांगेल ते करावं लागतं. टीमने सांगितलं 12th मॅन तर 12th मॅन. आपल्या टीमसाठी पाहिजे ते करावंच लागतं तुम्हाला. यावेळेला कव्हर्सला खेळ आहे आणि तिकडे विकेट येते. एक चुकीचा बॉल आला खरा, परंतु पुन्हा कमबॅक होताना पाहायला मिळत आहे आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. ज्या प्रकारे सर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हा सामना रंगतोय, मोठा प्रहार देखील आहे, पण विकेट देखील आलाय. आता अंतिम षटकामध्ये हा सामना गेलाय. 6 चेंडू असेल, 6 चेंडूमध्ये 4 धावांची अपेक्षा. हा उलटे सामना. पोलादपूरच काय अख्खा रायगड म्हणत असेल, यार फुलटॉस का टाकला. आता तोही बिचारा यॉर्कर करायला गेला असेल आणि तो करण्याच्या प्रयत्नात फुलटॉस गेला असेल, कारण कुणाला वाटत नाही की माझ्या बॉलवर रन यावं. प्रयत्न त्यांचे चांगलेच असतात, फक्त तऱ्हे वेळेला यशस्वी होतील असं काही नाहीये. परंतु सेमी फायनलची मॅच रंगलेली आहे. पोलादपूरकरांनी केलेली फाईट, पहिल्या 2 ओव्हरला रन आल्या होत्या. तब्बल 29 रन होत्या पहिल्या 2 ओव्हरला, आणि त्याच्यानंतर सुद्धा तरी सुद्धा मॅच बनवली या पोलादपूरकरांनी. 6 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. काय होणार, काय होणार, काय होणार याची सगळ्यांनाच उत्कंठा लागलेली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. अथर्भाई, आम्ही सुद्धा आतुर असतो कधी एकदा तेलंगणाला येऊ. वर्षभर वाट पाहतो या स्पर्धेची देखील, आणि येणाऱ्या 12 जूनला असणार आहे मान्सून सुपर सिरीजचं ऑक्शन, जी गेल्याही वर्षी मात्र स्पर्धा पाहायला मिळाली. रबर बॉलची ऑक्शन बेस स्पर्धा 70 स्पोर्ट प्रस्तुत असणारी, आणि त्याचं ऑक्शन, जी स्पर्धा 27 जून ते 30 जून असणार आहे, आणि त्याचं ऑक्शन मात्र येणाऱ्या 12 तारखेला असेल. मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे 9 जुलै ते 12 जुलै या कालखंडात. 3 लाख, 1.5 लाख, 75,000, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रत्येक मॅच ही 12 ओव्हरची असणार आहे आणि 12 आमंत्रित संघ ही देखील आपल्याला पाहायला मिळेल. कोणगाव भिवंडी या ठिकाणी. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे. 6 बॉलमध्ये 4 पाहिजेत. सामना संपलेला नाहीये. 6 विकेट माघारी परतलेल्या आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आता अमित पाटील आलेत आणि सचिन नाईक आहेत, आणि बॉलिंगसाठी कल्पेश ना. हो, पहिला बॉल. अपील मात्र मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केलं गेलं खरं, परंतु 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
खरंच सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तेलंगे गावामध्ये आपण पाहतोय अलोट गर्दी प्रेक्षकाची वाढले. मोठ्या प्रवास प्रेक्षक देखील मोठा मोठा प्रवास गाठून या स्पर्धेसाठी भेट आलेत आणि सामना देखील रंगतोय. नॉट आउट. यस, आणि ते का नॉट आउट आहे ते सुद्धा इकडे दाखवलं जात आहे. आणि आता अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल आणि 3, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं, प्रयत्न करावे लागतील. येस, ऑप्टमच्याही बाहेर पंचांनी कळवलेला आहे, चाललेला आहे आणि त्यामुळे मुख्य तिसऱ्या पंचांचा निर्णय इकडे आलेला आहे. आता 5 बॉलमध्ये 3 करायचे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी, कारण कल्पेश मोहिते म्हणजे पोलाड हे देखील काही कमी नाही आहे. पोलादपूर तालुक्यातील नामवंत खेळाडूंच्या यादीतील महत्त्वाचं नाव आहे आणि ते देखील मात्र या ठिकाणी बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. सचिन नाईक अनुभवी आहेत, अमित पाटील त्यांच्या जोडीला आहेत. ही जोडी मैदानात 5 मध्ये 3 हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने सुरू असणारी ही मॅच आहे. आता जे प्रेक्षक दूरदूरच्या तालुक्यातून आलेत ते खुश असतील. आज चांगल्या मॅच पाहायला मिळणार आहेत, आयकॉन पाहायला मिळणार आहेत, त्यांच्या सेल्फी मिळणार आहेत. यावेळेला रिवर्स आणि या मॅचला फिनिश करताना पाहायला मिळते फलक 11 धारावे. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले, अभिनंदन. आणि फायनल मध्ये माणगाव विरुद्ध धारावे असा सामना पाहायला मिळेल. यस, रिवर्सचा फटका. टॉस साठी 3ऱ्या नंबरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी होईल. विकी भोईर सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. 3 महत्वाच्या विकेट आणि टाइमला जाऊन मात्र एक मोठा फटका देखील त्यांनी खेळला. यस, विकी भोईर सामनावीर पुरस्काराचे मानकरी, तो पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी दाखल व्हायचा आहे. आणि पुढचा सामना किती षटकांचा असेल ते देखील कळवा. 5 षटकांचा. यस अत्तरभाई, आपल्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, 5 पेक्षा कमी ओव्हर नाही, त्याच्यामुळे सामना 5 ओव्हरचा होईल. चला मंसूर भाई चलो भाई, 3rd और 4th पोजीशन के लिए TRS 96 वर्सेस नासर 11 पोलादपुर. आइए भाई दोनों कैप्टन, ये 3rd और 4th पोजीशन का मैच. और इस बीच हॅलो, एक मिनिट. पोलादपूर कुठे जायचं नाही. पोलादपूर, एक महत्वाचा निर्णय प्रेक्षक आपल्या सगळ्यांना देखील आवडेल. विकी भोईरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला होता, परंतु विकी भोईरने सांगितलंय हा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार माझ्या वतीने पोलादपूरच्या आर्यनला द्यायचा आहे. मोठी गोष्ट आहे आणि जिगर लागते यासाठी. तो चांगला खेळलाय तर हा पुरस्कार त्याला द्यावा असं. विकी, हा पुरस्कार तुझ्या हाताने त्याला तूच सुपूर्द कर असं मला वाटतंय. बरोबर, जोरदार टाळ्या. पहा, युवा आर्यन पवार साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. विकीने दाखवलेला त्याचा मनाचा मोठेपणा. 18 वर्षाचा खेळाडू आहे, पोलादपूर तालुक्याचं हे युवा टॅलेंट आहे आणि त्याचा गौरव मात्र या ठिकाणी केला जातोय. पुरस्कार विकीला मिळाला होता, परंतु मित्रांनो, माझ्याही आयुष्यात मी पाहिलेली पहिली घटना आहे, प्रतिस्पर्धी हारलेल्या टीमला मॅन ऑफ द मॅच देणारा सुद्धा आहे इकडे. त्याचं नाव विकी भोईर. इतिहासात नोंद होईल विकी तुझी. वेल प्लेड आर्यन, वेल प्लेड, वेल बैटिंग सर. ये हाजर बजा चल. अब मैच जो होगा 3rd और 4th पोजीशन के लिए,
और थर्ड और फोर्थ पोजीशन मतलब TRS 96 वर्सेस नासिर 11 पोलादपुर। 5-5 ओवर का मैच। आइए भाई दोनों कैप्टन टॉस बॉक्स में। तारिक आइए, TRS 96 के कैप्टन तारिक और नासिर 11 पोलादपुर के कैप्टन कल्पेश। मंसूर भाई हमारे पास